संडे होता, म्हणलं आराम करावं, पण लक्षात आलं अरे देवा, आज तर आमच्या इथला बाजार भरलेला असतो. मग काय भाजी घेऊन यावी लागेल आठवड्याची तीही. मग आम्ही तिघेही गेलो भाजी मंडईत. छान भाजी आलेली होती, कारण की भोगीचा सण होता. भाजी वगैरे घेतली, घरी आलो. घरी येऊन स्वयंपाक करून घेतला. माझं एक मेशोचं पार्सल आलं होतं, ते आज स्मितनं जाऊन घेतलं होतं. त्यानं घेऊन आला वरी आणि मला म्हणलं हे कुणासाठी मागवले. म्हणलं हे माझ्यासाठी. त्याच्यासाठी रुसून बसला. मग काय भाजी निवडायला घेतली, कारण खूप सारी भाजी होती. ह्याला भूक लागली होती म्हणून ह्याला छोटे बिस्किट दिले होते खायला. तेही मी बाजारातूनच आणले होते. त्याला ते आवडले, तो खात होता. मग नंतरून काय कामाला लागला. मला त्याने मदत केली थोडीशी. मग मलाही भूक लागली. मग म्हटलं चल आधी जेवण करून घेऊन. आम्ही दोघंजणं मस्तपैकी जेवण करून घेतलं. जेवण झालं, आवरून वगैरे घेतलं, पटापट आवरलं, कारण की मला बाहेर जायचं होतं मैत्रिणींसोबत. कारण की आमचं ग्रुप हळदी कुंकू ठरलेलं असतं, त्याच्यामुळे त्याची शॉपिंग करायची होती, त्यासाठी गेलो. तिथे गेलो, सगळं बाजारपेठ भरलेली होती. हे खण वगैरे सगळं घेतलं, तिळगुळ घेतलं, हळदी कुंकू सगळं नवीन घेतात असं म्हणतात, ते घेतलं. मग घरी आले. मग लक्षात आलं अरे बापरे, आपली अर्धी शॉपिंग तर राहिली. मग संदीपला घेऊन गेले. असं म्हणतात ह्या नवीन वर्षाच्या सणात बांगड्या पण घेतात. संक्रांतीला नवीनच बांगड्या घालाव्या लागतात. मग ते पण घेतलं आणि मग काय सगळी शॉपिंग केली आणि घरी आले. आता शॉपिंग मी तुम्हाला नंतर दाखवते काय काय केली ते. घरी आलोत. नंतर लक्षात आलं अरे औषध तर माझं आणायचं राहूनच गेलं. कितीही आठवण करा पण माझं नक्कीच काहीतरी राहतं बाहेर. संदीप ते आणायला गेले. घरी आलेच मी थोडीशी मालिश केली, आवरलं स्वतःचं. संदीप त्यांचं सकाळचं डाएट भिजू घालत होते, त्यांचं काही खायचं वगैरे असतं ते. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडलेस लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्ही म्हणत असताल ही मुलगी मध्येच कुठं गायब होते, तर समजून घेत जावा यार, कारण की लहान मुलगा आहे माझ्याकडे, त्याला सांभाळायचं काही सोपं नाही आहे. सो बाय.